महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। काय खेळ झाला म्हटलं कोणाला मत यायचं कोणाला हेच काय कळालं गावात काय म्हणजे लोखंड कधी येऊन भेटले का लोखंड तुम्हाला भेटलेच नाही भेटलेच नाही आता बोलू नाही कालच होत नाही एक दिवस पाहिला नाही ना त्याला फुटलेत ना जेवढी घाबरे त्यांना ना पण आमचं इतकं मोलाचं घ्यायचं घेऊपर्यंत आमच्या पायी पडायचं आणि घेतल्यानंतर आमचा 5 वर्ष विचारही करायचा नाही। त्यातल्या त्यात तो गद्दारांसंग गेला 10 वर्ष खासदार दिला आम्ही केलं मत त्याला नाही आलो तो 10 वर्ष त्यामुळे आता मतदार कोण काय आम्हाला पुढे एकशे प्रश्न कोण ते आज जागे झाले इथून पुढे गेले होते काय फक्त निवडून गेले का परत 5 वर्ष येणार नाही कोणत्या योजना राबवल्या का दुसऱ्या पंढरपूर गेलं चला ना व्यवस्था झालाय 5 वर्षात कोणतरी यायचं कोणतरी पक्षात तिकीट घ्यायचं आणि या करून त्या करून का पण त्या 5 वर्षामध्ये कोणी येत नाही मतदान करत नाही कारण आम्हाला पडणार कोणी वाढत नाही हे आम्ही ओढून आताची कुठं हा रस्ता मंजूर झालाय तो आधी आता चालू आहे अजून पुढे होतो का नाही याची गॅरंटी नाही। नमस्कार, मी सतीश पापाळे, महाराष्ट्र शाही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण पाहत आहात लोकसभेचा रणसंग्राम हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र शाही न्यूजच्या माध्यमातून आपण पाहत आहात आणि आज आपण आहोत घारगाव या ठिकाणी, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील घारगाव आणि या घारगावचा आज आठवडे बाजार आहे आणि या आठवडे बाजारामध्ये आपण खऱ्या अर्थानं या जनतेच्या मनातला भावी खासदार कोण आपल्या सोबत आहे कॅमेऱ्यावरती आदेश वाकळे। तर आपण या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या खऱ्या अर्थाने या प्रतिक्रिया घेणार आहोत। तर यांच्या मनामध्ये भावी खासदार, भाऊ तुला मतदानाचा अधिकार आहे का? मतदानाचा अधिकार आहे का? मतदान केलंय का? याच्या आधी केलंय का मतदान? नाही केलं का? आता करणार आहेत ना? हा, तर आपल्या आता लोकसभेचं मतदान आहे, मग भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं? काय तुझ्या मनात कोण आहे भावी खासदार? म्हणजे एक लोखंडे साहेब, एक भाऊसाहेब वागचौरे, आता दोघे एकमेकांच्या समोर उभे आहेत, काय सांगशील? अजून तसं काय ठरवलं नाही का तू अजून त्यांनी अजून काही ठरवलेलं नाही। तर आपण बाकीच्या या ठिकाणी बाजारामध्ये ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि खऱ्या अर्थानं भावी खासदार कोण आपल्या जनतेच्या मनातला। या ठिकाणी दादा आले, दादा झाला का बाजार? कस काय बाजार स्वस्त आहे का महाग आहे? बरं, आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले, याच्यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, काय अपक्ष उमेदवार उभे राहणार, त्याच्यात उत्कर्षताई रूप होते पण इच्छुक आहेत। मग आता हे तुम्ही कोणाला भावी खासदार कोण आहे तुमच्या मनामध्ये? एक खासदार आता सदाशिव लोखंडे का? तेच कामकाज चांगले आहे का? याच्या आधी खासदार म्हणून भाऊसाहेब वागचौरे पण होते, त्यांचे पण कामकाज चांगले, पण मग लोखंडेच का आपल्या मनामध्ये? बदल केला पाहिजे। मग ते 10 वर्ष होते ना, आता बदल होईल आपोआप होईल। म्हणजे यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं लोखंडे साहेब त्यांच्या मनामध्ये आहेत। भाऊ तुम्हाला आहे का मतदानाचा अधिकार? मग आहे ना? बरं, आपल्या मनातला भावी खासदार कोण? आता एक लोखंडे साहेब आहे, विद्यमान खासदार, एक माजी खासदार आहे भाऊसाहेब वागचौरे, काय अपक्ष उमेदवार उभे राहतील, मग तुमच्या मनात कोण आहे भावी खासदार कोण झालं पाहिजे? म्हणजे अजून विचार केला नाही का त्याबाबत? नाही। मग कधी होईल विचार आपला? जेव्हा मतदान करायचं तेव्हा? बरं ठीक आहे, चांगला विचार करून मतदान करा एवढं। मावशी, आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले, भावी खासदार कोण झालं पाहिजे? लोखंडे झाले पाहिजे का भाऊसाहेब वागचौरे झाले पाहिजे? कोणच्या? माझ्या मनावर नका, तुमच्या मना, मतदानाचा अधिकार तुम्हाला आहे ना, मग तुमच्या मनाने घ्या। तुम्ही मतदान कोणाला विचारून करता? घरी विचारून करता? आमच्या गावचं इथं नाही, आम्ही बाहेर गाव। तुम्ही कुठले? संगमनेर। मग शिर्डी लोकसभा मतदारसंघ संगमनेर म्हणजे येतच ना त्याच्यामध्ये। भावी खासदारसाठी आता लोखंडे साहेब उभे, विद्यमान खासदार, माजी खासदार आहे भाऊसाहेब वागचौरे, तुम्ही काय ठरवलंय का नाही अजून? काय कोणाला करायचं काय अजून काय त्याच्यावरती निर्णय झाला नाही का? बाबा झाला की चहा वाटून? आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे आता? वागचौरे झाला पाहिजे का? म्हणजे का होते काय? लोखंडे आलेच नाही, त्याच्यामुळे मग आता बदल करायचं ठरवलं ते तुमच्या मनामध्ये भाऊसाहेब वागचौरे। बरोबर, ठीक आहे, चालन, काय अडचण नाही। तर या ठिकाणी काय खेळ झाला म्हटलं? कोणाला मत यायचं कोणाला हेच काय कळालं का त्याचं कारण काय? तासाला बदलून राहिले ना काय? म्हणजे पक्ष बदलामुळे मग काय म्हणजे सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं नाही आता मतदान करा। तरी पण तुम्ही विचार केला असेल ना, आता विद्यमान खासदार सदाशिवराव
बाळासाहेब थोरात कोण सांगते थोरात साहेबांच्या आदेशावर तुम्ही मतदान आदेशावर करणार. आमचा पण आता मग ते महाविकास आघाडी सारखं यालाच मतदान ते करायचं सांगितलं मग ते भाऊसाहेब वागचौरेला तुमचं मतदान कौल असणार आहे भविष्यामध्ये. तर या ठिकाणी भाऊ तुला मतदानाचा अधिकार आहे का? तू काय बोलायलाच तयार नाही तर आपण अजून दुसरं कोणी बोलतंय का पाहूया. काका आता काय सांगाल आपलं लोकसभेचं इलेक्शन लागलंय विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे निलेश लंके तुम्ही पारनेरचे आहे का? निलेश लंके पण तिकडे आहे ना उत्तर नगर मध्ये त्यांच्याशिवाय पण आता आपल्या मतदारसंघामध्ये आता सदाशिवराव लोखंडे आहे भाऊसाहेब वागचौरे काही अपक्ष उमेदवार इच्छुक आहेत ते उभे राहतील. मग या दोन्ही पैकी कोणाला कौल असणार आहे आपला? गरीब समाजाला कोण? निलेश लंके. पण निलेश लंके उत्तर नगर मध्ये उभे आहेत ना ते. आपला मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ लंकेशिवाय पण लंकेंना मग आपल्या मतदारसंघात उभं करावं लागेल ना. वागचौरे आणि लोखंडे माहिती मला याच्यात ती विचारित येतात नाही ना. तुमच्या मनातला भावी खासदार कोण असणार का? वागचौरे का? आता काम केलेली त्यांनी पहिली कामं केली म्हणून लोखंडे आमच्या इकडे आलेच नाही निवडून गेले ना तसे आलेच म्हणून तुम्ही आता बदल करायची तयारी. काय दर सोड काय म्हटले म्हणजे पक्ष बदलामुळे म्हणताय तुम्ही? सेनेतून शिंदे गटात हा त्याच्यामुळे शिंदे गटामध्ये आता हे गेले त्याच्यामुळे त्यांचं थोडस अडचणीचा भाग निर्माण होतो. कॅमेरामॅनला विनंती करेल इकडे या मावशी मटकी कशी आहे? 20 रुपये. बरं मावशी आता आपलं लोकसभेचे इलेक्शन लागले तर एक विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आहे. काही अपक्ष उमेदवार आहेत. मग तुमचं कौल कोणाला असणार आहे भविष्यामध्ये? आम्ही तिचे काम तरी पण आता हे दोन्ही खासदार काम करणारीच आहे. मग तुम्हाला काय वाटतं बुवा याच्यामध्ये दोन्ही पैकी कोण आलं पाहिजे? आताच नाही सांगू शकत काय म्हणजे अजून तसं काही निर्णय झाला नाही का आपला? तरी पण एक मनामध्ये असलच ना बा आपल्याला याला. आम्ही बातम्याच बघते नाही त्याच्यामुळे आम्हाला काही माहितीच नाही. म्हणजे तुम्हाला अजून माहितीच नाही कोण उभं आहे काय आहे त्याच्यामुळे तुम्ही अजून ठरवलं नाही. त्यांनी अजून तसं काय ठरवलं? भाऊ आपलं मतदान आहे ना सर हमको हिंदी नाही आता हिंदी इथले नाही ते बाहेरचे त्याच्यामुळे मग त्यांना आपण प्रश्न विचारू शकत नाही. त्यांना या ठिकाणी काही माहित होणार नाही. तर मावशी कसं आहे टोमॅटो कसे आहेत? 20 किलो आहे. बरं आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागलंय तर या ठिकाणी भावी आपला जो खासदार असणार मनातला कोण असणार आहे? पत्रकाराची आई पण पत्रकाराची आई आहे तुम्ही. तरी पण मग आता तुम्हाला तुमच्या मनात कोणतरी असेल ना बा खासदार यांना करायचंच बा आपल्याला याला मतदान करणार आपण असं काही ठरवलं नाही का अजून? मराठी पण आता हे दोन्ही उमेदवार एक शिंदे गट एक उद्धव ठाकरे गटातून उमेदवार आहे. बघू ना मग म्हणजे अजून त्यावेळी ठरवणार आहे. आता लगेच काय ठरवणार नाही. तर त्यांनी अजून काय निर्णय घेतलेला नाही. ताई तुला मतदानाचा अधिकार आहे का? ताई मतदानाचा अधिकार आहे का? आहे ना. मग आता आपल्या मनातला भावी खासदार कोण? आता एक सदाशिवराव लोखंडे. कुठले आहे तुम्ही? पाहुणे आलेले आपण गाव कोणतं तुमचं? ओतूर. मग तुमच्या इकडे कोल्हे आणि आढळराव एकमेकासमोर उभे आहेत. मग त्या दोन्ही पैकी तुम्हाला काय वाटतं कोण खासदार झालं पाहिजे? तुम्ही विचारून सांगणार का? बरं मावशी काय वाटतं तुम्हाला कोण खासदार झालं? कधी विचारू? अजून त्यांचा प्रचार वगैरे. तरी पण आता भाऊसाहेब वागचौरे काय वागचौरे का म्हणजे लोखंडे कधी येऊन भेटले का? लोखंडे तुम्हाला भेटलेच नाही? भेटलेच नाही कधी आलेच नाही. सदाशिव लोखंडे कधी आलेच नाही. वागचौरे म्हणजे यांचे आमच्या ना शरद पवार गटाचे म्हणून तुम्ही त्या पक्षाचे म्हणून त्यांना तुम्ही अच्छा म्हणजे तुमची साहेबांवरती भावना आहे त्याच्यामुळे तुम्ही वागचौरे ना. मावशी कसं आहे आपलं फ्लावर काय भाव आहे आता? बाजार नाही. मग काय भाऊ काय विकताय आता? 10 रुपयाला 5-5 रुपयाला मागून राहिले. बाजार का नाही भाऊ? जास्त फ्लावर येते का बाजारात? बरं आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले एक भाऊसाहेब वागचौरे एक लोखंडे साहेब एकमेकाच्या समोर उभे आहेत. भावी खासदार कोण झालं पाहिजे काय कोणाला कौल असणार आहे आपला? आपल्याला त्याच्यातलं काही सांगता नाही सांगता येणार. म्हणजे अजून तसं काय तुम्ही ठरवलं नाही का?
तरी पण एक कोणतरी मतदान तर करणार आहात ना तुम्ही, त्यावेळी विचार करून करणार का? विचार करून मतदान करा, कारण हा प्रश्न देशाचा प्रश्न आहे. मावशी, आता लोकसभेचं इलेक्शन लागले, काय सांगशील, कोण खासदार झालं पाहिजे? कळत नाही, मतदान केलं नाही याच्या आधी, मग ते कोणाला विचारून केलं मतदान? मिस्टरांना विचारून मतदान करत नाही ना, मनानेच ना. मग आता एक लोखंडे साहेब, एक भाऊसाहेब वागचौरे उभे आहेत रणांगणामध्ये, या दोन्ही पैकी एक कोणाला तरी मतदान करावंच लागणार ना आपल्याला, किंवा अपक्ष उमेदवार राहणार आहेत काय उभे. तुमच्या मनातला भावी खासदार कोण, काय असं काय? मला त्याची काय माहितीच नाही, तर मी काय एवढं मी काय म्हणजे तुम्ही त्याच्यात काय अजून ग्रामीण भागामध्ये आपल्याला हीच अडचण निर्माण होते, त्या ग्रामीण भागातल्या लोकांना खरे उमेदवार कोण उभे आहे. मावशी, तुला आहे का मतदानाचा अधिकार? बरं, आता तू ठरवलं असेल ना भाऊ कोणाला खासदार करायचं आपल्याला? अजून तर नाही ठरवलं. कधी ठरवणार आता? पुढच्या आठवड्यात एवढ्या 4-5 दिवसात करू. 4-5 दिवसात? मग घरी बसून ठरवणार आहे का? कोणाला विचारावं लागेल? नाही, कोणाला विचारायचं? मनाने ठरवणार, मनाने मतदान करा. कारण हा प्रश्न खूप मोठा आहे, खासदारकीचा प्रश्न आहे हा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या ठिकाणी घारगावमध्ये चाचा मतदान आहे ना आपको, तो भावी खासदार कोण होणार म्हणताय? लोखंडेवरती त्यांचं मतदान असणार आहे, कारण लोखंडे साहेब या आधी 10 वर्ष त्यांनी, मावशी मतदानाचा अधिकार आहे ना, याच्या आधी मतदान केलंय का? बरं, आता भावी खासदार कोण झालं पाहिजे? एक लोखंडे साहेब उभे, एक भाऊसाहेब वागचौरे आणि अपक्ष काय उमेदवार आहे. मग तुमचं मत कौल कोणाला असणार आहे? कोणाला पण तरी कोणाला देणार? मला नाही, मला नका देऊ, मी उमेदवारी करीत नाही ना. मग जेव्हा मी उमेदवारीला उभा राहील तेव्हा नक्कीच मला मतदान करा, पण विचार करून मतदान चांगलं करा. तर या ठिकाणी दादा काय सांगाल, आता भावी खासदार कोण आहे आपल्या मनात? आता जनता ठरवेल, आता तोच खासदार होईल. आपण तुम्ही तर ठरवलं असं, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहेच ना? आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, पण आता आधी जाहीर सांगू शकत नाही का? पण तरी पण आता गुप्त असतं, आता गुप्त असतं, तरी पण आता भाऊसाहेब वागचौरे आणि लोखंडे साहेब हे दोन्ही पण उमेदवार उभे, काही अपक्ष उभे राहतील. आपला उमेदवार जनतेच्या दृष्टीने समजा तुल्यबळाचे. आता जेव्हा 4 जूनला निकाल लागेल तेव्हा समजेल जनतेच्या मनातला कोणी. यांचं मत गुपित ठेवतो, यांचं मत गुपित राहणार आहे. तर आपण भविष्यामध्ये पाहणार आहे त्यांचं मतदान गुपित कोणाला करतायत ते, आणि ते समजेलच. जे उमेदवार निवडून येईल त्यांना त्यांनी मतदान केलं समजायचं. दादा, आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आपलं, आपला भावी खासदार कोण झाला पाहिजे? कोण? आमचा वागचौरे का? चांगला माणूस चांगला आहे, लोखंडे माणूस चांगला आहे. आता बोलू नाही, वाईट तोंडातील आमचं नालायक आलंच होतं नाही, एक दिवस पाहिला नाही आम्ही त्याला. म्हणजे मतदारसंघात फिरले नाही? आलाच नाही फिरले. बरं, तुमचा भावी का लोखंडे? भाऊसाहेब वागचौरेला कल असणार तुमचा? ठीक आहे, भाऊसाहेब वागचौरे वरती त्यांची फुटलेत ना, जेवढी घाबरे त्यांना नाही. काय म्हटलं? जे फुटलेत ना, पक्ष बदलून गेले, त्यांनी जवळच नाही. म्हणजे अपक्षाला मतदान करील, अपक्षाला करू, पण म्हणजे पक्षफुटीमुळे तुम्ही मतदान थोडस बदल करणार आहात. तर या ठिकाणी काही मावशी, तुला मतदान केलंय? मावशी घाबरती पळती. मावशी, मतदान केलंय का याच्या आधी तू? आता भावी खासदार कोणाला करायचं ठरवलंय? काय आलंच नाही, काय सांग, काय यायला पाहिजे? आलेच नाही. मग उमेदवार तुमच्यापर्यंत अजून पोहोचले नाही. आता एक भावी खासदार म्हणून आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, मग आपला कौल कोणाला असणार आहे? काय अपक्ष उमेदवार म्हणजे अजून ठरवलं नाही का? मग घरी चर्चा करणार आहे का तुम्ही सगळे बसून? मग त्यावेळी चांगला विचार करा आणि मगच मतदान करा. तर या ठिकाणी पाहूया अजूनही, या आपण घारगावच्या बाजारामध्ये आहोत. या ठिकाणी काय घेतात मावशी, त्यांचा बाजार चालू आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी काय आपण चर्चा करू शकत नाही. दादा, आपलं आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय आणि या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब हे 2 उमेदवार आहे. आणि काय अपक्ष उमेदवार उत्कर्ष रुपवते पण बोलतायत का आता मी बंड करून काँग्रेसमधून
वंचित बहुजन आघाडी किंवा मग इतर अपक्ष म्हणून उभे राहणार, तुमच्या मनामध्ये काय कोण खासदार झाला पाहिजे? लोखंडेच होईल म्हणजे तुमचा कौल पण लोखंडे साहेबांना असणार आहे. पण आता काय काय मतदार सांगतात का ते लोक मतदारसंघात फिरले नाही, संपर्क नाही, पण तुमचा कौल कोणाला असणार? मग लोखंडेलाच कौल असणार आहे. आजी कसं आहे, टोमॅटो कशी आहे आपली? 10चे अर्धा. आपला खासदार कोण झालं पाहिजे आता? नाही खासदार आता कोण झालं पाहिजे आपलं शिर्डीला? आता मला काय सांगता येईल? नाही अजून तुला माहितीच नाही उमेदवार कोण आहे काय? उमेदवार कुणाचं काय की आता मी तुम्हाला सांगते आता म्हाताऱ्या माणसाकडून मत घेतात, मतदान व्यवस्थित करून घेतात. म्हाताऱ्या माणसाला ग्रामपंचायतीमध्ये काय की माहिती, ग्रामपंचायतीवाले तेवढे खाऊन निघतात. काय म्हाताऱ्या माणसा विचार करता का कोणी? पाणी मागतोय, पाणी आम्हाला पानपट्टी घरपट्टी बरोबर द्यावा लागते. मग त्या पाण्याला कुटकुट कशाला करायची? पाण्याला आम्हाला 2 माणसाला पाणी किती लागत? 4 अंडे. मग आमचं उरलेलं पाणी आम्ही 2 वडे वांगे लावले, वांगे लावू किंवा काहीतरी लावू, भाजीपाला 1 वळ जर केली, त्याला बनवून घालायची काय कारण आहे सांगा तुम्ही मला. तुम्ही पानपट्टी घेताना, घरपट्टी घेताना, मग तुम्ही याच्याबद्दल मला काय म्हणायचे म्हातारे माणसाला? मग तुम्ही भरमण काढू नाही ना सांगायला याचं काय कारण? नळ कट करू कशाबद्दल सांगा तुम्ही. मग खासदारकीचं काय आता? खासदार कोण झालं पाहिजे आपलं? ते अजून काय माहितीच नाही त्याच्याबद्दल नाही का? तुम्ही तुमच्या मनामध्ये पण नाही माहिती खासदार काय? एक लोखंडे साहेब आहे, एक भाऊसाहेब आखर साहेब आहे. लोखंडे साहेब झाले. लोखंडे साहेब झाले पाहिजे का? आता लोक म्हणतात ते मतदारसंघात फिरले नाही वगैरे असं. पण तुमचं मत त्यांनाच म्हणजे कौल तुमचा त्यांनाच, त्यांचा कौल हा लोखंडे साहेबांनाच असणार आहे. तर या ठिकाणी काही या कशा आहे शेवग्याच्या शेंगा कशा आहे? 10 रुपये पावशेर का? मग आता तुमच्या मनात कोण आहे भावी खासदार कोण झालं पाहिजे? कोणी आता जे आम्हाला शेतकऱ्यांना चांगला बाजार देईन, बाजार भाव देईन भाजीपाल्याला, ते निवडून यावा. आता भाजीपाल्याला बाजार भाव नाही का? आता भाजीपाल्याला बाजारच काय? बाजारच नाही, बाजारच नाही, काहीच नाही. मग आता खासदार कोण झालं पाहिजे आपले? कोण व्हायला पाहिजे? खासदार व्हायला पाहिजे का? मोदी सरकार व्हायला पाहिजे. मोदी सरकार म्हणजे तुमचं लोखंडेला मत कौल असणार आहे? असे थोडी काही मग मोदी सरकार को लाना पडेगा तो बरोबर लाते बराबर. तो फिर मोदी सरकार आते तो फिर गरीब तो मोदी सरकार कैसा अच्छा है क्या? मेरी बात सुनो. मोदी सरकार आते मगर गरीब लोगों को देखते नहीं. हमारे जैसे को देखो, हमारे को कुछ हम लोग इधर रहते, गुजराती इधर आए तो हमको इधर कुछ व्यवसाय नहीं है हमारा. म्हणजे जे योजना है वो आपके पास आपके इधर पहुंचते नहीं पहुंचते. तो हमारा घर नहीं, दार नहीं, कुछ नहीं. हम देखो ऐसा धंधा करते पेट भरते, इसको दूसरा के लेके लाते पेट भरते. हाँ तर त्या मोदी सरकार यायला पाहिजे, परंतु मोदी सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही अशीच त्यांची या ठिकाणी त्यांनी व्यथा मांडलेली आहे. तर भाऊ आपलं आता लोकसभेचे इलेक्शन लागले आणि भावी खासदार कोण? बर जुन्नर तालुक्यामध्ये एक आढळराव साहेब उभे, कोल्हे साहेब उभे, काय अपेक्ष उमेदवार आहे? मग तुमच्या मनामध्ये कोण खासदार तिकडे? आता मी नारायणगावचा स्थानिक म्हणजे कोल्हे साहेब तिकडे खासदार झाले पाहिजे असं त्यांचं. कोल्हे साहेबांचा नारायणगावमध्ये ठसका झालाय थोडस मिरचीचा. ताई काय सांगाल भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं? मतदान करताय ना तुम्ही? गाव कोणतं आपलं? नांदूर खंदरमाळ. तर एक विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे हे 2 उमेदवार उभे आता आणि काय अपक्ष उमेदवार आहे. मग तुमच्या मनामध्ये भावी खासदार कोण झालं पाहिजे? म्हणजे अजून काही तर ठरवलं नाही. तुम्ही मतदान करताना, मतदानाला जाताना कोणाला विचारून मतदान करायला जाता? असं कुणाला नाही विचारत, मनानेच करता ना. मग आता तुम्ही ठरवलं असेल ना आपला भावी खासदार हा माणूस झाला पाहिजे, म्हणजे तुमचं गुप्त मतदान असणार आहे. तर ते गुप्त मतदान करणार आहे आणि ज्यावेळी उमेदवार निवडून येईल त्यावेळी त्यांनी मतदान त्याला केलं असं समजून जावं आपण.
तर या ठिकाणी अजूनही बाकीच्या या ठिकाणी भाऊ आहेत. भाऊ काय सांगाल आपला आता भावी खासदार कोण झालं पाहिजे? कोण उभं आहे ना माहिती. आता एक विद्यमान खासदार भाऊसाहेब सदाशिवराव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे पुन्हा एकदा उभे एकमेकासमोर, आणि काय अपक्ष उमेदवार आहेत? नाही सांगता नाही सांगता. तुमचं गाव कोणतं? माझं गाव हिंगोली. हिंगोली. तिकडं कोण आहे आपले उभे आता? संतोष बांगर. संतोष बांगरे. कोणत्या पक्षाकडून येते? शिवसेना. शिवसेना. मग तुमचा कौल शिवसेनेला असणार आहे? तसं सांगत नाही, माझे तिकडे झाले होत नाही. उभे आहेत. हा हा बरोबर. ताई तुमच्या सोबत आहेत का? बरोबर. चांगलं मतदान विचार करून कर. भाऊ तुला आहे का मतदानाचा अधिकार? आहे ना. आम्ही कुठले आहे तुम्ही? पिंपरी पिंपरी खळी पिंपरीचे आहे तुम्ही, म्हणजे संगमनेर तालुका का? मग संगमनेर तालुक्यातच तालुका शिर्डी मतदारसंघात येतो ना. मग आता आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरे आणि लोखंडेजी हे दोघं उमेदवार आणि काय अपक्ष आहे. मग तुमचा कौल कोणाला असणार? भावी खासदार कोण झालं पाहिजे? आम्हाला काय जे विकास करताना आमच्या गावाला विकास आता तुमच्या गावात कोणी विकास केलाय? मग आता आम्ही ते आता हे सांगू ते करताय, आम्ही त्यांना मतदान देऊ, वेळेला मतदान करणार. तर ते आताच काही सांगणार नाहीयेत, वेळेला ते भाऊ काय सांगाल आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे? भाऊ काहीच बोलायच्या तयारीत दिसत नाही आपल्याला. तर केळावाले दादा काय सांगाल? काय भाव आहे केळ? कंती 60 कंती 50. बरं मग आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे आता? आता आपलं काय सांगते नाही सांगता येणार. म्हणजे अजून काय उमेदवार कोण आहे काय माहित झालं नाही आपल्याला. तुम्ही पाहत नाही तुम्ही? नाही ना काय. बरं ते टोपीवाले दादा हे जरा बोलणारे दिसतात, त्यांच्या संग बोलू. दादा काय केळं काय भाव आहे सध्या? 60 50 40. बाजार भाव वाढलाय का कमी झालाय? तेवढंच आहे तेवढाच. मग आपला भावी खासदार कोण झालं पाहिजे आता शिर्डीमध्ये? तिकडचं नाही मला सांगतो, आम्ही इकडचे. कुठले? आळे पाटील. मग तिकडे आढळराव साहेब आणि कोल्हे साहेब काय अपक्ष उमेदवार उभे, दोन्ही पैकी कोणाला तुमचा कौल असणार? आहे नक्की नाही सांगते याचं काय होईल. तरी पण असं ठरवलं नाही का तुम्ही? काय नाही काय तर दोघांमध्ये चालेल. नेमकी नाही सांगतेच येत नाही सांगता येणार. म्हणजे अजून तसं काय तुम्ही ठरवलेलं नाही, तर त्यांनी अजून ठरवलंय. मावशी काय गप्पा चालल्यात? आपलं आता इलेक्शन लागले लोकसभेचं, कोण खासदार झालं पाहिजे आपलं? कोण झालं पाहिजे नाही अजून तुम्हाला उमेदवार माहित नाही. एक लोखंडे साहेब, एक भाऊसाहेब वागचौरे साहेब आहे, अपक्ष काय उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटतं बघ, कोणता असा माणूस झाला पाहिजे का आपली कामं केली पाहिजे? कामं झाली पाहिजे सगळी. तुम्हाला काय अपेक्षा आहे बघ, काय कामं झाली पाहिजे आपल्या? मावशी काय आहे, तुम्ही ठरवलंय का काय? चांगले काम जर केले, निवडून जे येईल त्यांनाच आम्ही मत देऊ. म्हणजे जे चांगली कामं करेल त्यांनाच तुम्ही निवडून देणार. तर त्यांनी जे चांगली कामं करतील त्यांना त्यांचा कौल असणार आहे. आणि बाजारामध्ये खूप असा ठसका झालाय मिरचीचा. मावशी मतदान करताय का तुम्ही? करताय, पण ते बोलायला थोडस महिला असल्यामुळे थोडस ते बोलायला टाळतायत. तर आपण या ठिकाणी दादा उभे आहेत या ठिकाणी, की दादा काय आपला भावी खासदार कोण झाला पाहिजे, काय वाटतंय? म्हणजे लोखंडे? मग लोखंडे नको का? पण तेच ना आता त्याच्या आधीचे भाऊसाहेब वागचौरे माजी खासदार. आता म्हणजे तुमचं काय मत परिवर्तन झालंय का? का बरं का? काय सांगायचं, मन मोकळं करा ना थोडं. नको बर ते बोलायला थोडस लाजतायत. भाऊ तुला आहे का मतदानाचा अधिकार? नाही का? मतदार यादी चाव नोंदवलं नाही का? ताई पळू नका. मी काय बोलतोय, आपलं लोकसभेचं इलेक्शन चालू झालंय आता. तर एक विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, उत्कर्षताई रुपवते पण बोलते मी बंड करून उमेदवारी करणार आहे. तर मग तुमचा भावी खासदार कोण झाला पाहिजे? महिला झाली पाहिजे, पुरुष झाला पाहिजे का अपक्ष उमेदवार झाला पाहिजे? काय विकास महत्वाचा आहे. महिला हो अगर पुरुष हो, जे जनतेचा विचार करतील गोरगरिबांचा, त्यांना नक्कीच आम्ही त्यांच्या मागे असतो. तुम्हाला कोण वाटतं याच्यामध्ये कोण गोरगरिबाचा विचार करतोय? आता तसं म्हणताना सगळेच म्हणतात आम्ही विकास करू, जोपर्यंत निवडणूक होत आहे तोपर्यंत असंच म्हणतात. मत घेऊपर्यंत एकदा मत झाले का 5 वर्ष कोणी डोकायला येत नाही. म्हणजे कोण खासदार हे काही ना माहित पण नसते.
त्याच्यामुळे मग तुमचं आता भविष्यामध्ये म्हणजे मतदान आमचं इतकं मोलाचं घेऊपर्यंत आमच्या पायी पडायचं आणि घेतल्यानंतर आमचा 5 वर्ष विचारही करायचा नाही, डायरेक्ट थेट 5 वर्षांनी 5 वर्षांनीच परत का आम्ही असं करू आम्ही तसं करू. मग आता तुम्ही काय ठरवलंय, काय नेमकं आता कसं करायचं? आम्ही काय म्हणजे आता कसं लोकमत आहे, आपल्याला जे योग्य वाटेल. आता आपण बघतोय विकास कशा पद्धतीने झालाय, कशा पद्धतीने विकास चालू आहे, त्या पद्धतीने आपण मतदान करणार आहोत. म्हणजे आज कुणाला जबरदस्त करू शकणार नाही काय कोणी, म्हणजे इतकं जनता हुशार झाली आहे की कुणाला सांगायची गरज नाही का तुम्ही याला मत करा त्याला मत करा. प्रत्येकाचं मत अनमोल आहे, बहुमोल आहे आणि त्यांनी असं विचार करून हे मत करा की जेणेकरून 5 वर्षामध्ये आपल्याला कुणाची पाय पडेल, जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. एवढंच सांगेल. अतिशय चांगल्या प्रकारे ताईंनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं मत जे आहे गुपित ठेवले. मावशी, आता आपलं लोकसभेचे इलेक्शन लागले, मग ते भावी खासदार कोण झाले पाहिजे? अजून काही तसं ठरवलं नाही का? दादा काय सांगाल, आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं शिर्डी लोकसभा मतदारसंघात? भाऊसाहेब वागचौरे. का भाऊसाहेब वागचौरे का? कारण त्यांची कामं चांगली आहेत. कामं चांगली आहे. हो, पण ते माजी खासदार होते ना. हा, पण त्या काळात त्यांनी कामं चांगली केली. तसं लोखंड्याचं काम नाही, लोखंडे कधी सर्वसामान्य जनतेत आल्याही नाही, कधी मिसळलाही नाही, त्याचं कामकाजही चांगलं नाही आणि त्यातल्या त्यात तो गद्दारांसंग गेला म्हणून तो नकोच नको. म्हणजे पक्ष फुटल्यामुळे पण नाराज. पक्ष फुटला. जो एकनिष्ठ ज्यांनी त्याला वरती आणलं त्यांनी त्याला सोडून दिलं ना, तो नकोच आहे. म्हणजे ज्यांनी त्याला खऱ्या अर्थानं राजकारणात वरती आणलं त्याला सोडून गेले, म्हणून तुम्ही त्यांच्यावरती नाराज. आणि भाऊसाहेब वागचौरेंना तुमचा कौल असणार आहे. शिक्कामोर्तब झालं भाऊसाहेब वागचौरेंवरती त्यांनी शिक्कामोर्तब. काय आप मतदार आहे का मावशी? काय सांगाल, मतदान करताय का तुम्ही? बरं, आता कोण खासदार कोण झालं पाहिजे आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं आता इकडं शिर्डी लोकसभा? नाही माहिती त्यांना, अजून त्यांनी काही विचार केलेला नाही, त्यांना माहिती नाही. तर मावशी, आता मावशी प्रतिक्रिया द्यायचं नाही, बोलता येते. आपण या ठिकाणी आता स्टँड वरती जाऊया. त्या दोघांचं काहीतरी चालू आहे. काय होतंय का तुमचं, ठरतंय का काही? बरं, भावी खासदार कोण झालं पाहिजे बाबा? बरं, द्या यांचं कुलुपाचं व्यवस्थित करून द्या. आणि लोखंडे साहेब, भाऊसाहेब वागचौरे काय अपक्ष उमेदवार उभे आहेत, तुम्हाला काय वाटतं बा कोण खासदार झालं पाहिजे आपलं भावी? अभ्यास नाही, मतदान करताना तुम्ही मग कोणाला कौल असणार आहे तुमचा? वागचौरे आहेत, लोखंडे काय अपक्ष उमेदवार आहे, कोणाला कौल असणार आहे आपला? कुठं आहे मतदान? संगमनेर मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतं ना ते. अजून तुमचा काय विचार झाला नाही का? बरं, कुलपाचं व्यवस्थित करून द्या त्यांना. या ठिकाणी दादा आहेत, यांच्याशी बोलूया. दादा, काय सांगाल, आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघात? वागचौरेच झाले पाहिजे, लोखंडे का नको? फोडाफोडीमुळे आम्हाला काही मान्य. म्हणजे पक्ष फोडीमुळे तुम्ही त्यांच्यावरती नाराज झालात, म्हणजे त्याच्यामुळे मग तुम्ही वागचौरेंनाच त्यांचा कौल असणार आहे. या ठिकाणी काय विक्री चालू आहे? दादा, आपलं आता लोकसभेचं इलेक्शन लागले, बोलायचंच नाही, म्हणजे प्रतिक्रिया द्यायची नाही. ते कर्मचारी, ते शासकीय कर्मचारी, त्याच्यामुळे त्यांना आचारसंहितेमध्ये त्यांना कुठे या ठिकाणी आहेत आपले, यांच्याशी चर्चा करूया. हे चांगले पुढारी दिसतात गारगावचे. तर दादा, मला काय सांगाल, आता लोकसभेचे इलेक्शन लागले, तर भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं? स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायला पाहिजे. कोण आहे स्थानिक उमेदवार? आता आपला तालुका संगमनेर ना, स्थानिक नगर जिल्ह्यात तसा मुंबईच मग कर्जतून आता श्रीरामपूरला जमीन घेतली, झालाय तो स्थायिक श्रीरामपूर. आपण आता बरेच वर्षापासून स्थायिक झाले तिथं ते. पण मी भाऊसाहेब वागचौरेचं समर्थन करतो. लोखंडे का नको? नको मला. त्यांनी 10 वर्षात पाहिलं नाही. 10 वर्ष खासदार दिले, आम्ही दिलेत मत त्याला. नाही आलो तो 10 वर्ष 10 वर्ष फिरकलेच नाही. फिरकलंच नाही. तर ते तोंड नाही पाहिजे त्यांनी. 10 पैशाचं काम सुद्धा नाही आमच्या गारगावमध्ये. अच्छा, म्हणजे विकास काम पण नाही. वागचौऱ्यांवरती कसं समाधानी? म्हणजे त्यावेळेस मागच्या पंचवार्षिक होते का नाही, सभा मंडप, पुढे शाळेच्या कंपाऊंड वॉल,
त्याच्यातून कामं केली त्यांनी. त्या भाऊसाहेब वागचौरे जो उमेदवार आहे त्या उमेदवारावरती खऱ्या अर्थाने ते दादा समाधानी आहेत. मावशी काय सांगाल, आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले, नाही बोलायचं नाही तर ते महिला असल्यामुळे मग थोडस या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला टाळतात. या भाजीवाल्या काकांकडे आपण जाऊया आणि भाजीवाले काका काय सांगतात. नाश्ता चालू आहे त्यांचा. तर दादा, आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागलंय आणि त्याच्यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे काय अपक्ष उमेदवार उभे राहण्याच्या तयारीत आहे, काय बंडाच्या तयारीत आहे. मग आपला विकासाच्या दृष्टीने कोण खासदार झाला पाहिजे असं काय आयडिया नाही. मतदान केलं का तुम्ही याच्या आधी? मतदान केलं. मग कोणाला केलं होतं याच्या आधी? काय लोखंडेला. मग आता कौल कोणाला असणार आहे तुमचा? लोखंडेलाच परत कौल असणार. ते लोखंडे साहेबांवरती त्यांचा कौल असणार. ताई, तुला आहे का मतदानाचा अधिकार? नाहीये मला. का? माझं अजून मतदान कार्ड नाही बनलं. बनलाच नाही का? नाही बनवलं तुम्ही? नाही बनलं म्हणजे बनलं नाही. बनवून घ्या, मतदान कार्ड बनवून घ्या. मतदान हा आपला खऱ्या अर्थानं अधिकार आहे. तर या ठिकाणी काही नागरिक आम्हाला पाहिलं का पळून जातात, म्हणजे त्याला प्रतिक्रिया द्यायची नाहीये. तर हे दुकानदार आहे, दुकानदारांशी आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी त्यांना गिराईक चालतं. दादा, काय सांगाल, आपलं लोकसभेचे इलेक्शन लागले, भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं? नाही सांगता. मतदान करताय का तुम्ही? मतदान करतो. याच्या आधी कोणाला केलं होतं? याच्या आधी भाजप सरकार. भाजप सरकार. मग आता पण भाजप सरकार म्हणजे आता लोखंडे त्यांच्या महायुतीतून भाजप नाही करणार का? भाजपला का नको? का इट आला म्हणजे का? ते काय नाराजी काय आपली नेमकी? विचारूच म्हणजे फार सांगायचोगच नाही. पण भाजप सरकारच्या विरोधात मतदान करायचं म्हणतायत ते. तर या ठिकाणी काही नागरिक चहा प्यायला बसलेले. दादा पण आहेत उभे. दादा, आपलं काय सांगा, आता लोकसभा लागली आपली, भावी खासदार कोण झाला पाहिजे? आपल्या मनातला भावी खासदार कोण? भावी खासदार जो विकासाचं काम करेल चांगलं त्याला आपण देऊया. अच्छा, दुसरं काय बोलणार? म्हणजे आता तुम्ही असं ठरवलं नाही का अजून? ठरवलं नाही. विकासाच्या कामाला आम्ही महत्व देतो जास्त. जो विकासाच्या कामाचं महत्व जास्त त्याला ते प्राधान्य देईल त्याला आपलं मत देणार. बर चांगला विचार करून ते मतदान करणार आहेत. आणि भावी खासदार कोण खऱ्या अर्थानं? आपण घारगाव मध्ये आजचा हा आठवडे बाजार आहे आणि आठवडे बाजारामध्ये या पठरा भागातले पंचक्रोशीतून लोक येतात. या ठिकाणी चहाचं कामकाज चालू आहे. दादा, काय सांगाल, आता तुम्ही हे चांगले पुढारी दिसते, 2-3 जण व्यवस्थित सांगतील. दादा, काय सांगाल तुम्ही, आता भावी खासदार कोण झाला पाहिजे थोडक्यात सांगा. भावी खासदार आता मागच्या 6 वर्षापूर्वी भाऊसाहेब वागचौरे खासदार होते शिर्डी मतदारसंघाचे. त्यांनी आमच्या पठरा भागामध्ये कोणत्याही प्रकारची कामं केली नाही. ते जसे केले तसे काही परत आले नाही. त्याच्यानंतर आले लोखंडे साहेबांनी 5 वर्षामध्ये कोणत्याही पठरा भागामध्ये आता सौम्य तालुका इतर गावामध्ये किंवा इतर शिर्डी मतदारसंघामध्ये भेट दिली असं करणं सर मला माहित नाही. पण आमच्या पठरा भागामध्ये आधी कधी आलेच नाही. त्यामुळे आता मतदान कोण काय हे आम्हाला पुढे 100 प्रश्न आहे. त्याच्यामुळे आमचं पठरा भाग ठरलंय बाबा नोटमध्ये मतदान टाकायचं. कारण दोन्ही आमच्या काही कामाचे नाही. आमच्या पठरा भागासाठी कोणीच काही काम केलेलं नाही. राहिला प्रश्न दुसरा सबका साथ सबका विकास. इथं काहीच नाही. शेतकरी सगळे बघा झालेले. या ठिकाणी पिकरचं मागचे जे रेग्युलर बांधणार का तर जे 50,000 रुपये परत येणार होते ते आधी आले नाही. तिथं बोलथापा द्यायचं काम चालू आहे सरकारचं. त्यामुळे आमची पूर्णपणे या खासदारकी बाबतीत नोटमध्ये जास्त मतदान होणे पठरा भागामध्ये. नोटाला मतदान दोन्ही उमेदवार काय कामाचे नाही. अपक्ष कोणी काहीच कामाचे नाही. आता हे उत्कर्षताई रूप होते रूप होते ते आज जागे झाले. तिथून पुढे गेले होते. आज आमच्या पठरा भागात बऱ्याच गावाला पिण्याचं पाणी नाही. आज शेतीमालाला बाजार नाही. याच्याबद्दल कोणी एकही खासदार काही कधी लोकसभेत आवडत नाही. पण आता या ठिकाणी फार लोखंडे जागे झाले, वागचौरे जागे झाले, रुपताई जागे झाली. पण आमच्या पठरा भागात वाढीत नाही ना कोणी. मग आमचा पठरा भाग याविषयी खासदार बाबा नाराजीच आहे. नोटमध्ये मतदान टाकणार सगळे. काय फक्त निवडून गेले का परत 5 वर्ष येणार नाही. दोन्ही नको. त्यांनी नोटांना मतदान द्यायचं. तुमचं काय मत असणार? यांनी जे मत मांडलं त्या मताशी मी सहमत आहे. आम्ही आतापर्यंत आता लोखंडे साहेब ज्यावेळेला त्यांचं 5 वर्षापूर्वी आले त्यावेळेला त्याला आतापर्यंत त्यांनी पाहिलं सुद्धा नाही गारगाव कसंही. आणि गारगावात कोण चौकशी सुद्धा केली का कोणाला काय अडचणीत, रस्त्याच्या अडचणीत, पाण्याच्या अडचणी, विजेच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या कुठं काय किती तरी नुकसान झाले. लोखंडे साहेबांनी आम्हाला सांगा तुम्ही 5 वर्षामध्ये पठरा भागामध्ये कोणते रस्ते, कोणते समजा पिण्याच्या बाजू कोणत्या योजना राबवल्या,
का दुसऱ्या झेंडे पंढरपूर गेलं, मागचे जे रस्ते मधून आले त्याचे नारळ फोडले, मला असं वाटतंय. असे आम्हाला माहिती कळली भाऊ. पण त्यांनी म्हणा तुम्हाला सांगा आम्हाला तुम्ही कोणती कामं केलेली दाखवा. आज आमचा पाठवा पिण्याचे पाठवा किती वंचित आहे, काही लक्ष नाही द्यायचं. म्हणजे फक्त नारळ फुटतात काम नारळ फोडण्यासाठी आजपर्यंत ही काही नाही केलं. असे जवळजवळ 5 वर्षात एकही काम कुठे लागलं नाही मार्गी आमच्या कुठल्या रस्त्याचं नाही, कुठलं इलेक्ट्रिक जोडलं नाही, कुठलं पाण्याचं आघाडी सरकार सत्तेत असताना पिकाचे जे सर्व पैसे रेग्युलर भरणा करण्याचे पैसे 50,000 रुपये बोलले तुम्हाला कर्जमाफी देऊ, अद्याप ते 50,000 आले नाहीत. आधी दादा अर्थमंत्री असताना त्यांनी विषय तरतूद त्यांनी केली होती, पण नंतर ती सत्ता त्यांची बदलली. मग आता जर तुमच्या आमदारांना 150, 200 कोटी रुपये देता, मग तुम्ही शेतकऱ्यांचे रेग्युलर भरणा करण्याचे पैसे का देत नाही? मग शेतकऱ्याला मारता का तुम्ही? तुम्हाला आमदारांनी ते पैसे आहेत 200, 300 कोटी, मग शेतकरी जे रेग्युलर भरणा पिकाचं करणारे शेतकरी आहेत त्यांचे आधी 50,000 रुपये का दिले नाही? म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय आमदार कोणाच काम चालवले का? शेतकरी मारायचा, आमदारांनी निधी द्यायचा बरोबर 200 कोटी, आणि शेतकऱ्याचे पिकाचे पैसे मात्र 50,000 रुपये निधी द्यायचा नाही. ही कोणती पद्धत? म्हणजे फक्त तुम्ही बघता हा व्यवसाय झाला, राजकारण हा व्यवसाय झाला नाही. 5 वर्षात कोणतरी यायचं, कोणतरी पैसे देखील घ्यायचं आणि याव करून आणि त्याव करून का, पण या 5 वर्षामध्ये कोणी येत नाही. काही माझ्या मागण्या काही आतापर्यंत कोणीही काही केलेलं नाही. कोणाच्या अडचणी सुटल्या, शेतकरी देण्या सुटल्या, न नाश्त्या सुटल्या, न पाण्याच्या सुटल्या, न एखाद्या गावात काही एखादी नळ योजना असेल ती सुद्धा पुरापूर नाही झाली. म्हणजे अशा अनेक समस्या आहेत आणि शेतकरी त्याच्यातच फार ग्रुप जातात. तेव्हा मतदान करायचं, तेव्हा ठरू काय करायचं नाही करायचं. तुम्ही शेतकऱ्याची कांदा पिका निर्बंध केली तुम्ही, आणि सबका साथ सबका विकास. शेतकरी मारायचा नरेंद्र मोदी साहेबांनी, आणि सबका साथ सबका विकास का? अहो आज एकरी कांद्याच्या पिकाचं उत्पन्न घ्यायला 60 रुपये एकरी खर्च आहे, आणि आज 14 आणि 15 रुपयाने कांदा जातोय. तुम्ही का बरं निर्बंध केली? का म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करावं? का म्हणून आम्ही तुझा खासदार निवडून द्यावा? यापेक्षा आम्ही मतदान न केलेलं बरं. नोटोमध्ये मतदान आम्ही टाकणार आहे, आम्हाला एकही खासदार पसंत नाही. त्याच्यावर आमचं दादा तुमचं याच्याबद्दल काय वेगळं मत आहे? सहमत आहे. नोटा 3 जणांचं तुमचं आम्ही पठारामध्ये सगळ्यांना सांगितलंय, एकाही अपक्ष असू कोणत्याही पक्षाचा असू मतदान करत नाही, कारण आम्हाला पठाराला कोणी वाढत नाही. हे आम्ही ओढून ओढून आताची कुठं हा रस्ता मंजूर झालाय, तो आधी बी आता चालू आहे, अजून पुढे होतो का नाही याची गॅरंटी नाही. तर या ठिकाणी जे नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, काही नागरिक या ठिकाणी विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या कामांवरती समाधानी आहेत, तर काही नागरिक या ठिकाणी माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या कामावरती काही नागरिक समाधानी आहेत, तर काही नागरिक अपक्ष उमेदवाराला मतदान करायचं. तुम्ही चुकीची माहिती देऊ नका. आम्ही लोखंड साहेबांच्या कामावर समाधानी नाही. 5 वर्षात लोखंड साहेब कधी आमच्या गाडी नाही. आता मग त्यांनी कुठे गेले, तो रस्ता कोणी मंजूर केला हे आम्हाला माहिती आहे. तिथे आले, भेट दिली, कोणी माणूस एकही ग्रामस्थ नव्हता. तर तुम्ही चुकीची माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याच खासदाराच्या कामावर समाधानी नाही. तर काही नागरिक या ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मतदान करू इच्छित आहेत, तर काही नागरिक या ठिकाणी नोटाला मतदान करू इच्छुक आहेत. तर अशा प्रकारचा आपण या घारगावच्या बाजारामधून, आठवडे बाजारामधून हा ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण हा कार्यक्रम पाहत आहोत, लोकसभेचा रणसंग्राम. आणि या ठिकाणी घारगावमध्ये आपण आता थांबतोय. मी महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी सतीश फाफळे आणि आपल्यासोबत कॅमेरामॅन आहेत आदेश वाकळे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.